आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: अर्जुनासहित पांडवांना युद्धामध्ये केलेल्या हिंसाचाराचे पाप लागले. परमेश्वर कबीरजी यांनी धर्मदासजी यांना सांगितले की उपरोक्त विवरणावरून हे सिद्ध झाले की पांडवांना युद्धातील हत्यांचे पाप लागले. आणखी सांगतो, पुढे ऐका. दुर्वासा ऋषीच्या शापामुळे यादव कुळ आपापसात लढून प्रभास क्षेत्रामध्ये यमुना नदीच्या काठी नष्ट झाले. श्रीकृष्णजी भगवान यांना एका शिकाऱ्याने पायात विषारी बाण मारून घायाळ केले होते. त्यावेळी श्रीकृष्णजी यांनी त्या शिकाऱ्याला सांगितले की आपण त्रेतायुगात सुग्रीवचे मोठे बंधू बाली होते आणि मी रामचंद्र होतो. आपणास मी धोक्याने झाडाच्या आडून मारले होते. आज आपण तोच बदला म्हणजे प्रतिशोध चुकता केला आहे. पाचही पांडवांना समजले की यादव आपसात लढून मेले आहेत. ते द्वारकेला पोचले, तेथे गेले जेथे श्रीकृष्णजी बाणाने घायाळ होऊन तडफडत होते. पाचही पांडवांचे धार्मिक गुरु श्रीकृष्णजी होते. श्रीकृष्णजी पांडवांना म्हणाले, आपण मला अतिप्रिय आहात. माझी शेवटची वेळ येऊन ठेपली आहे. मी काही वेळाचा पाहुणा आहे. मी आपणास शेवटचा उपदेश देऊ इच्छितो. कृपया लक्षपूर्वक ऐका. असे बोलत श्रीकृष्णजी म्हणाले, 1. आपण द्वारकेतील स्त्रियांना इंद्रप्रस्थला घेऊन जावे. येथे कोणीही नर यादव शिल्लक राहिलेला नाही. 2. आपण त्वरित राज्याचा त्याग करून हिमालयात जा. तेथे आपले शरीर नष्ट होईपर्यंत तपश्चर्या करीत राहा. अशा प्रकारे हिमालयाच्या बर्फात विघटन होऊन नष्ट व्हा. युधिष्ठिरने विचारले, हे भगवन, हे गुरुदेव श्रीकृष्ण, काय आम्ही हिमालयात झिजून मरण्याचे कारण जाणू शकतो? जर आपणास योग्य वाटत असेल तर सांगण्याची कृपा करा. श्रीकृष्ण म्हणाले, युधिष्ठिर, आपण युद्धात ज्या प्राण्यांची हिंसा करून पाप केले आहे त्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी असे करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तपश्चर्या करून प्राण सोडल्याने आपण महाभारत युद्धामध्ये केलेली पापे नष्ट होतील. कबीरजी म्हणाले, हे धर्मदास, श्रीकृष्णजी यांच्या श्रीमुखातून उपरोक्त वचन ऐकून अर्जुन आश्चर्यात पडला. विचार करू लागला की श्रीकृष्णजी आज परत म्हणत आहेत की युद्धामध्ये केलेले पाप या विधीमुळे नष्ट होतील. अर्जुन स्वतःला थांबवू शकला नाही. तो श्रीकृष्णजी यांना म्हणाला, हे भगवान, मी आपल्याकडून माझ्या शंकेचे समाधान मिळवू शकतो का? तसे तर गुरुदेव, हा माझा अहंकार उद्दामपणा आहे. क्षमा करा, कारण आपण अशा स्थितीमध्ये आहात की आपल्यासोबत अशा तशा गोष्टी करणे उचित नाही हे जाणतो. जर प्रभू माझ्या शंकेचे समाधान नाही झाले तर हा शंकारूपी काटा आयुष्यभर टोचत राहील. मी आरामात नाही जगू शकणार. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, तुला जे विचारायचं आहे ते तू निसंकोच विचार. मी शेवटचे श्वास मोजत आहे. जे सांगेन ते खरं सांगेन. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, आपण श्रीमद भगवद्गीता ज्ञान देताना म्हटले होते की अर्जुन, तू युद्ध कर. तुला युद्धामध्ये मारल्या गेलेल्यांचे पाप नाही लागणार. तू फक्त निमित्त हो. हे सर्व योद्धे माझ्याद्वारे अगोदरच मारले गेलेले आहेत. प्रमाण गीता अध्याय 11 श्लोक 32-33. आपण हे देखील म्हटले की अर्जुन युद्धात मारला गेला तर स्वर्गात जाशील. जर युद्ध जिंकलास तर पृथ्वीच्या राज्याचे सुख भोगशील. तुझ्या दोनही हातांमध्ये लाडू आहेत. प्रमाण श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 37. तू युद्धासाठी उभा हो. जय पराजयाची चिंता सोडून युद्ध कर. अशा प्रकारे तू पापाला प्राप्त नाही होणार. गीता अध्याय 2 श्लोक 38. ज्यावेळी मोठ्या भावाला वाईट स्वप्न येऊ लागले, आम्ही आपल्या जवळ कष्टाचे निवारण करण्यासाठी विधी समजून घेण्यासाठी गेलो तर आपण सांगितले की जो युद्धामध्ये बंधुघात अर्थात आपले नातेवाईकांच्या म्हणजे राजा, सैनिक, काका, पुतणे इत्यादींच्या हत्यांचे पाप दुःखी करत आहे. मला म्हणजे अर्जुनाला त्यावेळी देखील आश्चर्य झाले की भगवान गीता ज्ञानात सांगत होते की तुला कोणतेही पाप लागणार नाही, तू युद्ध कर. आज म्हणत आहेत की युद्धामध्ये केलेल्या हिंसाचाराचे पाप दुःखी करत आहे. आपण पापनाश होण्यासाठी उपाय सांगितला होता. अश्वमेघ यज्ञ करा, ज्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला.
त्यावेळी मी आपले मन मारून हा विचार करत गप्प राहिलो की जर मी आपल्या म्हणजे श्रीकृष्णजींबरोबर वादविवाद केला की आपण तर म्हणत होतात तुला युद्धामध्ये होणाऱ्या हत्यांचे कोणतेही पाप नाही लागणार, आज म्हणत आहात की तुला महाभारत युद्धामध्ये केलेल्या हत्यांचे पाप दुःख देत आहे. कुठे गेले आपले ते गीतेचे ज्ञान? कशासाठी आमच्यासोबत घात केला? गुरु असूनही विश्वासघात केला. तर मोठे भाऊ म्हणजे युधिष्ठिरजी यांच्या मनात असा विचार येऊ नये की माझ्या उपचाराकरिता काही धन लागेल, या कारणामुळे अर्जुन वादविवाद करत आहे. हा म्हणजे अर्जुन माझ्या कष्ट निवारणामध्ये होणाऱ्या खर्चाच्या कारणामुळे विवाद करत आहे. याला नाही वाटत की मी म्हणजे युधिष्ठिर या त्रासातून मुक्त व्हावे. अर्जुनाला भावाच्या जीवनापेक्षा धन जास्त प्रिय आहे. वरील गोष्ट लक्षात घेऊन मी विचार केला होता की जर युधिष्ठिर दादाला जरासाही असा आभास झाला की अर्जुन या दृष्टिकोनामुळे विवाद करत आहे तर दादा उपचार नाही करून घेणार, आजीवन कष्टातच राहील. हे कृष्ण, आपल्या म्हणण्यानुसार आम्ही यज्ञ केला. आज परत आपण म्हणत आहात की तुम्हाला युद्धातील हत्यांचे पाप लागले आहे. ते नष्ट करण्यासाठी त्वरित राज्य त्यागून हिमालयात तपश्चर्या करीत विघटन होऊन मरा. आपण आमच्यासोबत हा विश्वासघात कशासाठी केला? जर आपल्यासारखे नातेवाईक व गुरु असतील तर शत्रूंची आवश्यकताच नाही. हे कृष्ण, आमच्या हातामध्ये तर एक सुद्धा लाडू नाही राहिला. ना आम्ही युद्धामध्ये मरून स्वर्गात गेलो, ना पृथ्वीवर राज्य करण्याचे सुख उपभोगू शकलो. कारण आपण म्हणत आहात की राज्याचा त्याग करीत हिमालयात विघटन होऊन मरा. अश्रू ढाळत अर्जुनाच्या मुखातून उपरोक्त वचन ऐकून युधिष्ठिर म्हणाला, अर्जुन, ज्या परिस्थितीमध्ये भगवान आहेत यावेळी हे शब्द बोलणे शोभा देत नाही. श्रीकृष्णजी म्हणाले, हे अर्जुन, ऐक, मी आपल्याला खरं खरं सांगतो. गीतेच्या ज्ञानामध्ये मी काय सांगितले होते? मला काहीच ज्ञान नाही. हे जे काही झाले आहे हे व्हायचेच होते. याला टाळणे माझ्या हातात नव्हते. कोणी दुसरी शक्ती आहे जी तुम्हाला आणि मला बाहुलीसारखी नाचवत आहे. ती तुझ्या नियंत्रणामध्ये नाही ना माझ्या नियंत्रणात. परंतु मी जो तुम्हाला हिमालयामध्ये तपश्चर्या करून शरीर अंत करण्याचा सल्ला देत आहे हा आपल्याला लाभदायक आहे. आपण माझ्या या वचनाचे पालन अवश्य करावे. असे म्हणून श्रीकृष्णजी यांनी शरीर त्याग केला. जिथे त्यांचा अंतिम संस्कार केला गेला त्या ठिकाणी स्मारक रूपात श्रीकृष्णजी यांच्या नावाने द्वारकेमध्ये द्वारकाधीश मंदिर बांधले आहे. धर्मदासजी यांना परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले, हे धर्मदास, सर्व म्हणजे 56 करोड यादवांचे जे आपसात लढून मरण पावले होते त्यांचा अंतिम संस्कार करून अर्जुनाला द्वारकेत सोडून चारही भाऊ इंद्रप्रस्थला निघून गेले. एकटा अर्जुन द्वारकेच्या स्त्रिया तसेच श्रीकृष्णजी यांच्या गोपिकांना घेऊन येत होते. रस्त्यामध्ये जंगली लोकांनी अर्जुनाला पकडून मारले. अर्जुनाजवळ त्याचे गांडीव धनुष्य पण होते, ज्याच्यामुळे महाभारताचे युद्ध जिंकले होते. परंतु त्यावेळी अर्जुनकडून ते धनुष्य चालले नाही. स्वतःला शक्तिहीन समजून अर्जुन भित्र्यासारखा सर्व पाहत राहिला. त्या जंगली व्यक्तींनी स्त्रियांचे दागिने लुटले, तसेच काही स्त्रियांना देखील आपल्या सोबत घेऊन गेले. बाकी स्त्रियांना सोबत घेऊन अर्जुनाने इंद्रप्रस्थला प्रस्थान केले. तसेच मनात विचार केला की श्रीकृष्णजी महाधोकेबाज म्हणजे विश्वासघाती होता. ज्यावेळी माझ्याकडून युद्ध करवून घ्यायचे होते तेव्हा शक्ती प्रदान केली. त्याच धनुष्याने मी लाखो व्यक्तींना मृत्यूच्या घाटावर पोहोचविले. आज माझी शक्ती हिरावून घेतली. मी भ्याडासारखा मार खात राहिलो. माझ्याकडून तेच धनुष्य नाही चालले. कबीर परमेश्वरजी म्हणाले, धर्मदास, श्रीकृष्णजी कपटी नव्हते. ते सर्व कपट कालब्रह्मने केले आहे, जो ब्रह्मा, विष्णू व शिव यांचा पिता आहे. ज्याच्या समक्ष श्री विष्णू म्हणजे कृष्ण तसेच श्री शिव इत्यादींचे काहीच चालत नाही. उपरोक्त कथा ऐकून धर्मदासजी यांनी प्रश्न केला. धर्मदास म्हणाले, हे परमेश्वर कबीर बंदीछोडजी, आपण तर माझे डोळे उघडले. हे प्रभू, हिमालयात तपश्चर्या करून युधिष्ठिरच्या पायाचा तर फक्त एक पंजाच बर्फाने नष्ट झाला. तसेच दुसऱ्यांचे शरीर विघटन झाले होते. ऐकले आहे ते सर्व पापमुक्त होऊन स्वर्गात गेले. उत्तर, परमेश्वर कबीरजी म्हणाले, हे धर्मदास, हिमालयात जे तप पांडवांनी केले ते शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण म्हणजे पूजा असल्यामुळे तो प्रयत्न व्यर्थ होता.
प्रमाण गीता अध्याय 16 श्लोक 23 तसेच गीता अध्याय 17 श्लोक 5-6 मध्ये म्हटले आहे की जो मनुष्य शास्त्रविधीरहित फक्त कल्पित घोर तप करतो तो शरीरातील परमात्माला कृश करणारा म्हणजे वेदना देणारा आहे, त्या अज्ञानींना नष्ट झाल्याचे समज. कारण जशी तपश्चर्या पांडवांनी केली ती गीताजी व वेदांमध्ये वर्णित नाही, परंतु अशा प्रकारे शरीराला पीडा देऊन साधना करणे व्यर्थ सांगितले आहे. यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 15 मध्ये म्हटले आहे, ओम नामाचा जप कार्य करत करत कर, विशेष ओढीने कर, मनुष्य जन्माचे मुख्य कर्तव्य समजून कर. हेच प्रमाण गीता अध्याय 8 श्लोक 7 व 13 मध्ये सांगितले आहे की माझे तर फक्त ओम नाम आहे, याचा जप शेवटच्या श्वासापर्यंत केल्यामुळे लाभ होतो. यासाठी अर्जुना तू युद्धही कर तसेच स्मरण म्हणजे भक्ती जप पण कर. अंतः हे धर्मदास, जशी तपश्चर्या पांडवांनी केली ती व्यर्थ सिद्ध झाली. गीता अध्याय 3 श्लोक 6 ते 8 मध्ये म्हटले आहे की जो मूर्खबुद्धी मनुष्य समस्त कर्म इंद्रियांना रोखून अर्थात हठयोगाद्वारे एका ठिकाणावर बसून किंवा उभे राहून साधना करतो तो मनातून इंद्रियांचे चिंतन करत राहतो. जसे थंडी वाजली तर शरीराची चिंता, थंडीचे चिंतन, भूक लागली तर भुकेचे चिंतन इत्यादी होत असते. ते हट्ट करून तप करणारे मिथ्याचारी अर्थात दंभी म्हटले जातात. कार्य न करणे अर्थात एका ठिकाणावर बसून किंवा उभे राहून साधना करण्यापेक्षा कर्म करणे व भक्ती देखील करणे श्रेष्ठ आहे. जर कर्म केले नाही तर तुझा शरीर निर्वाह देखील सिद्ध होणार नाही. विशेष विचार. श्रीमद भगवत गीतेमध्ये ज्ञान 2 प्रकारचे आहे. एक तर वेदाचे तसेच दुसरे कालब्रह्मद्वारे ऐकवलेल्या लोकवेदाचे. हे गीता अध्याय 3 श्लोक 6 ते 8 मधील ज्ञान वेदाचे ज्ञान कालब्रह्मने सांगितले आहे. श्रीकृष्णजींद्वारे देखील कालब्रह्मने पांडवांना लोकवेद ऐकवला, ज्यामुळे तपोबल प्राप्त होते. तपोबलामुळे मग कधी राजा बनतो, काही सिद्धी प्राप्त होतात, मोक्ष होत नाही, तसेच ना पाप नष्ट होतात. हे धर्मदास, 5ही पांडवांनी विचार करून अभिमन्यू पुत्र परीक्षितचा राज्याभिषेक केला. द्रौपदी, कुंती, अर्जुन, भीम, युधिष्ठिरची माता तसेच 5ही पांडव श्रीकृष्णजी यांच्या आदेशानुसार हिमालय पर्वतावर जाऊन तप करू लागले. काहीच दिवसात आहाराच्या अभावामुळे त्यांचे शरीर समाप्त झाले. फक्त युधिष्ठिरचे शरीर शेष राहिले. त्याच्या पायाचा एक पंजा बर्फामध्ये विघटन झालेला आढळला होता. युधिष्ठिरने पाहिले की त्याचे आप्त मरण पावले आहेत. त्यांच्या शरीरातून आत्मा बाहेर पडला आहे. सूक्ष्म शरीरयुक्त होऊन आकाशात जाऊ लागला आहे. तेव्हा युधिष्ठिरने पण आपले शरीर त्यागले. तसेच सूक्ष्म शरीरयुक्त युधिष्ठिर कर्माच्या संस्कारांमुळे आपल्या पिता धर्मराज यांच्या लोकात गेला. धर्मराजने आपल्या पुत्राचे खूप लाड केले, तसेच त्याला राहण्याचे घर दाखवले. काही वेळानंतर कालब्रह्मने युधिष्ठिरला प्रेरणा केली. त्याला आपले भाऊ व पत्नी द्रौपदी तसेच माता कुंतीची आठवण येऊ लागली. युधिष्ठिर आपले पिता धर्मराज यांना म्हणाला, हे धर्मराज, मला माझ्या परिवाराशी भेट करून द्या. मला त्यांची आठवण खूप सतावत आहे. धर्मराज म्हणाला, हे युधिष्ठिर, तो तुझा परिवार नव्हता. तुझा परिवार तर हा आहे. तू माझा पुत्र आहेस. अर्जुन स्वर्गाचा राजा इंद्रचा पुत्र आहे. भीम पवनदेवचा पुत्र आहे. नकुल नासत्यचा पुत्र आहे. तसेच सहदेव दसरचा पुत्र आहे. नासत्य तसेच दसर हे दोन्ही अश्विनी कुमार आहेत, जे अश्वरूपधारी सूर्य तसेच अश्वी म्हणजे घोडी रूपधारी सूर्याची पत्नी संज्ञाच्या संभोगातून उत्पन्न झाले होते. सूर्याला घोड्याच्या रूपात न ओळखून सूर्यपत्नी, जी घोडीचे रूप धारण करून जंगलात तप करत होती, आपल्या धर्माच्या रक्षणासाठी घोडा रूपधारी सूर्याला पृष्ठभागाकडे म्हणजे मागे जाऊ दिले नाही. ती त्या घोड्यासमोर तोंड करून राहिली. कामवासनेमुळे घोडा रूपधारी सूर्य घोडी रूपधारी आपली पत्नी म्हणजे विश्वकर्माच्या मुलीच्या मुखाच्या दिशेला चढून संभोग करण्यामुळे वीर्याचा काही अंश घोडी रूपधारी सूर्यपत्नीच्या पोटात मुखाद्वारे प्रवेश करून गेला, ज्यापासून 2 मुलं म्हणजे नासत्य आणि दसर यांचा जन्म घोडीरूपी सूर्य पत्नीच्या मुखातून झाला, ज्यामुळे हे दोन्ही मुलं अश्विनी कुमार म्हटले गेले. ही पौराणिक कथा आहे.
धर्मराजाने आपले पुत्र युधिष्ठिरला सांगितले की तुमचा सर्वांचा तेथे पृथ्वी लोकात एवढाच सहवास होता, तो समाप्त झाला आहे. ते सर्व युद्धात केलेल्या पापकर्म तसेच अन्य जीवनात केलेल्या पापकर्मांचे फळ भोगण्यासाठी नरकात टाकले आहेत. आपले पुण्य अधिक आहे, यासाठी आपल्याला नरकात नाही पाठवलं, म्हणून आपण त्यांना नाही भेटू शकत. कालब्रह्मच्या प्रबळ प्रेरणेने युधिष्ठिरने त्या सर्वांना म्हणजे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी तसेच कुंती यांना भेटण्याचा हट्ट केला. धर्मराज एका यमदूताला म्हणाला, आपण युधिष्ठिरला त्यांच्या परिवाराला भेट करून त्वरित परत आणावे. यमदूताने युधिष्ठिरला घेऊन नरकात प्रवेश केला. तिथे आत्म्यांचा आक्रोश चालू होता. म्हणत होते, हे युधिष्ठिर, आम्हाला नरकातून बाहेर काढ. मी अर्जुन आहे. कोणी म्हणत होते, मी भीम आहे. मी नकुल, मी सहदेव आहे. मी कुंती, मी द्रौपदी आहे. इतक्यात यमदूत म्हणाला, हे युधिष्ठिर, आता आपण परत चला. युधिष्ठिर म्हणाला, मी सुद्धा माझ्या परिवारातील लोकांसोबत इथेच नरकात राहतो. तेव्हा धर्मराजने हाक दिली, युधिष्ठिर, इथे ये, मी तुला एक युक्ती सांगतो. हा आवाज ऐकून युधिष्ठिर आपला पिता धर्मराज याच्याजवळ परत आला. धर्मराजने युधिष्ठिरला समजावले की, बेटा, तू एक खोटं बोलला होतास की अश्वत्थामा मरण पावला. मग हळू आवाजात म्हटले होतेस, माहिती नाही मनुष्य होता की हत्ती, परंतु तुला माहिती होते की हत्तीच मरण पावला आहे. ते खोटे बोलण्याच्या पापाचे कर्मदंड देण्यासाठी तुला काही वेळ याच कारणामुळे नरकात ठेवावे लागले. नाहीतर ती युक्ती मी आधीच तुला सांगितली असती. युधिष्ठिर म्हणाला, कृपया आपण तो विधी सांगा, ज्यामुळे माझे नातेवाईक नरकातून बाहेर निघू शकतील. धर्मराज म्हणाला, एका अटीवर त्यांना नरकातून बाहेर काढले जाऊ शकते. आपण आपले काही पुण्य त्यांच्या नावे संकल्पित करून द्या. युधिष्ठिर म्हणाला, मला स्वीकार्य आहे. असे म्हणून युधिष्ठिरने आपले अर्धे पुण्य त्या 6 जणांच्या नावे संकल्पित केले. ते 6ही जण नरकातून बाहेर येऊन धर्मराज जवळ, जिथे युधिष्ठिर उभा होता, तिथे उपस्थित झाले. त्याचवेळी इंद्रदेवाला आपला पुत्र अर्जुनाला सोबत घेऊन गेला. पवनदेव आला, आपला पुत्र भीमला सोबत घेऊन गेला. अशाच प्रकारे अश्विनी कुमार म्हणजे नासत्य, दस्र आले. नकुल व सहदेव यांना घेऊन गेले. कुंती स्वर्गामध्ये गेली. तसेच पाहता पाहता द्रौपदीने दुर्गारूप धारण केले. तसेच आकाशात उडत निघाली. काही वेळात सर्वांच्या नजरे आड झाली. तिथं एकटा युधिष्ठिर आपले पिता धर्मराज जवळ राहिला. परमेश्वर कबीरजी यांनी आपले शिष्य धर्मदासजी यांना उपरोक्त कथा ऐकवली. त्यानंतर हे संपूर्ण काल याचं जाळं समजावलं. कबीर परमेश्वरजी यांनी सांगितले, हे धर्मदास, कालब्रह्मच्या प्रेरणेने 21 ब्रह्मांडांचे प्राणी कर्म करतात. जसे आपण ऐकले, धर्मराज पुत्र युधिष्ठिर, इंद्रपुत्र अर्जुन, पवनदेव पुत्र भीम, नासत्य पुत्र नकुल तसेच दसरपुत्र सहदेव होते. द्रौपदी शाप मिळालेल्या दुर्गेचा अवतार होती, जी आपले कर्म भोगण्यासाठी आली होती. तसेच कुंती देखील दुर्गा लोकातील पुण्य आत्मा होती. हे सर्व कालप्रेरणेने पृथ्वीवर एक चित्रपट म्हणजे चलचित्र बनवण्यासाठी आले होते. जसे एका करोडपतीचा पुत्र एखाद्या चित्रपटामध्ये रिक्षा चालकाचा अभिनय करतो, चित्रपट निर्मितीनंतर आपल्या 20 लाखाच्या कारमध्ये बसून आनंदित होतो. भोळेभाळे सिनेमा दर्शक त्याला रिक्षा चालक समजून त्यावर दया करतात. त्याचा नकली अभिनय पाहण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ तसेच धन नष्ट करतात. ठीक याच प्रकारे वरील पात्र म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी व कुंती यांच्याद्वारे बनवलेला चित्रपट महाभारत याचा इतिहास वाचून वाचून पृथ्वी लोकातील प्राणी आपला वेळ व्यर्थ गमावतात. तत्वज्ञान न ऐकता मानव शरीर व्यर्थ करून जातात. कालब्रह्म हेच इच्छितो की माझ्या अंतर्गत जितकेही जीव आहेत ते तत्वज्ञानाशी अपरिचित राहावेत. तसेच माझ्या प्रेरणेने माझ्याद्वारे पाठवलेल्या गुरूंद्वारे शास्त्रविधी विरुद्ध साधना प्राप्त करून जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमध्ये पडून राहावेत. कालब्रह्मच्या प्रेरणेने तत्वज्ञानहीन संतजन व ऋषीजन थोडं वेदज्ञान व जास्त लोकवेदाच्या आधारित सत्संग प्रवचन श्रद्धाळूंना ऐकवतात. ज्या कारणाने साधक पूर्ण मोक्ष प्राप्त न करता काल याच्या जाळ्यातच राहतात.
हे धर्मदास, मी पूर्ण परमात्मा यांची आज्ञा घेऊन तत्वज्ञान सांगण्यासाठी काललोकात कलियुगात आलो आहे.